अपडेट येते। मीरा भाईंदरच्या पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली। मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यामुळे ही बदली झाल्याचं बोललं जात आहे। मोर्चाला परवानगी न दिल्यानं मुख्यमंत्री यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती। अखेर मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। निकेत कौशिक यांची मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तपदी आता वर्णी लागली आहे। अपडेट जाणून घेत अभिषेक मुठा आपल्या सोबत आहे। अभिषेक, मनसेच्या मोर्चाला परवानगी न देणं हे पोलीस आयुक्तांना भोवलं का? नक्कीच मीरा भाईंदर मधील जो मोर्चा होता त्याला कुठेतरी परवानगी ही न दिल्यामुळे पोलीस आयुक्तांना आता हटवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। त्या जागी निकेत कौशिक यांची मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तपदी वर्णी लागल्याचं आपल्याला दिसतं आहे। मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्याने मुख्यमंत्र्यांनी थेट पोलीस महासंचालकांना या संदर्भात तक्रार केलेली होती आणि एकूणच जी परवानगी दिली नाही त्याबद्दल नाराजी देखील व्यक्त केलेली होती। कुठेतरी सरकारला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे का या संदर्भात देखील चौकशीचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्यामुळेच एकूणच ही तडकाफडकी आपल्याला बदली झाल्याचं पाहायला मिळत आहे। कुठेतरी ही जो मोर्चा होता त्या मोर्चाला परवानगी न दिल्याचं हे पोलीस आयुक्तांना भोवल्याचं दिसतंय। अभिषेक, यासोबतच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या सगळ्या प्रकरणी नाराजी व्यक्त केली होती। कदाचित जर परवानगी मिळाली असती तर आज चित्र वेगळं असतं। नक्कीच एकूणच एवढा मोठा खटाटोप करण्याची काहीही गरज नव्हती असं एकूणच मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या बोलण्यावरनं हे पाहायला मिळालेलं होतं। कुठेतरी जो संघर्ष हा मोठ्या प्रमाणात आपल्याला पोलीस आणि मनसेमध्ये वाढताना पाहायला मिळालेला होता। सोबतच मराठी साठी हा सगळा मोर्चा होता आणि त्यामुळे कुठेतरी सरकार यामध्ये कोंडीत पकडला गेल्याचं आपल्याला दिसलेलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी सरकारची या संदर्भात बदनामी होत असल्याचं देखील प्रत्यक्षानं दिसत होतं आणि त्यामुळे एकूणच मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतलेला होता आणि त्यानंतर ते देखील थेट त्या मोर्चामध्ये आपल्याला सहभागी झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे एकूणच जो हा संघर्ष आहे तो कुठेतरी टाळता आलेला असता। एकूण ज्या रूट संदर्भात सगळी ही चर्चा सुरू होती त्यामध्ये कुठेतरी मध्यस्थी करत कोणता तरी एक मध्य मार्ग काढता आला असता, मात्र तसं न करता कुठेतरी थेट परवानगीच न दिल्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते चिघळल्याचं पाहायला मिळालं आणि ते चिघळलेलं प्रकरण हे पोलीस आयुक्तांना थेटपणे भोवलंय। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।